देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे, पण महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत सर्वात चर्चेचा असलेला मतदारसंघ आणि जागा वाटपात तिढा पडलेला मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघात उमेदवारीवरून नेमकं काय घडलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा। माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच सुरू आहे। त्याच भाजपने आपली उमेदवारी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर केली आणि भाजपच्या गोटातच नाराजी नाट्य सुरू झालं। त्याचं झालं असं की गेल्या लोकसभेला 1 लाखाहून अधिक लीड देऊन निवडून आलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवार जाहीर होण्या अगोदर भाजपच्या रामराजे निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोध केला होता। तरीही भाजप कमिटीने तिकीट जाहीर केले आणि विरोधकांना सोबत घेऊन मोहिते पाटील यांच्या शिवरत्नवर दिवसभर राजकीय नेत्यांचे खलबते सुरू झाले। मोहिते पाटील यांना उमेदवारी न दिल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील असा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी दिला। शिवरत्नावर बैठक सुरू होण्याआधी या बैठकीला फलटणचे माजी मंत्री रामराजे निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील, करमाळ्याचे माजी आमदार नारायणआबा पाटील, धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते। या बैठकीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे। मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील आणि जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील बैठकीला उपस्थित होते। विरोधकांची बैठक पार पडली आणि दिवसभरातील दुसऱ्या नाट्यमय घडामोडीला सुरुवात झाली। विरोधकांची बैठक आयोजित केल्याची माहिती मिळताच संकटमोचक गिरीश महाजन यांनी थेट शिवरत्न गाठलं आणि मोहिते पाटील यांचीही नाराजगी भाजपला परवडणारी नाही असं थेट विधानच केलं। त्यांच्या या वक्तव्यामुळे उमेदवारीत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। गिरीश महाजन आता धैर्यशील मोहिते पाटील यांची समजूत काढण्यात यशस्वी होतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ते मोहिते पाटलांची समजूत काढण्यात यशस्वी झाले तर भाजपला मोठा दिलासा मिळेल, अन्यथा लोकसभा निवडणुकीत भाजपला त्याचा फटका बसू शकतो। माढ्यात भाजप विरोधी भूमिका घेतली तर याचा परिणाम हा सोलापूर लोकसभा मतदारसंघावर दिसून येऊ शकतो। या प्रकरणात आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।